मोहोळकर सर आणि पाटील मॅडम त्यांचे आभार. त्यांनी मला इथे बोलवलं त्याच्यासाठी त्यांचे मी आभार मानते. माझा विषय तेजी मंदी आहे. मी दिवाळी अंकामध्ये आणि ग्रहांकितमध्ये तेजी मंदीवर लिहित होते. त्याच्यावरनं सरांनी मला बोलवलं आणि त्याच्यावरनं आता मी हा शोध निबंध लिहिते आहे. आज हा शोध निबंध लिहिताना स्वतःचे विचार त्याच्यात मांडलेले आहेत. अर्थात प्रत्यक्षात काही पुस्तकांचा आधारही मी घेतलेला आहे. त्याच्यावरनं मी माझा विषय सुरू करते. संपूर्ण वर्षभरामध्ये डाळ, तांदूळ, सोनं, चांदी किंवा आपण आपले दैनंदिन जीवनात जे उपयोगी आपल्याला जे पदार्थ पडतात तर त्याचे भाव वाढणं आणि कमी होणं हे ह्याला तेजी मंदी असं म्हणतात. मग कोणत्या ह्याचे धान्याचे किंवा कुठल्या सोन्याचे कुठल्या धातूचे किंवा कधी भाव वाढणार आहेत आणि कधी कमी होणार आहेत त्याचं गणित आपल्याला इथे मांडायचं आहे. सुरुवातीला काय बाजारामध्ये तेजी मंदी जी होत असते ती मुख्य म्हणजे आता बघा शेअर मार्केट डाऊन चाललं आहे. आता हे सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की हे बुधावर आहे. बुध कसं आहे, बुधाला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो मर्क्युरी कसं आहे, चंचल आहे आणि त्या चंचलपणासारखाच हा बुध आहे. बुध कधीही एक लाईन अशी मोठी लावून देत नाही कुठल्याही विक्रीची. त्याचे भाव नेहमी फ्लेक्झिबल असतात, कमी जास्त हे होत असतात. आता बुध हा कायमच मार्गी असतो का, नाही. तर वर्षातनं 6 ते 7 वेळा तो वक्री मार्गी आणि अस्त होत असतो. तर त्याच्यातले काही दिवस जे आहेत बघा इथे दाखवलं असेल, त्याच्यातले 9, 11, 15, 18 आणि 22 दिवस तो जेव्हा वक्री असतो तेव्हा भाव जे तेजीत असतात. साधारण 20 ते 22 दिवस जेव्हा अस्त असतो तेव्हा भाव एकदम मंदीमध्ये असतात. आणि जेव्हा तो 30 ते 40 दिवस अस्त असतो तर सुरुवातीचे 15 दिवस जे भाव असतील तर त्याच्याबरोबर विरुद्ध नंतरचे 15 दिवस असतात. म्हणजे हे बुधाचा आपण अभ्यास केला तर आपल्याला कळतं की काय भाव असतील आणि काय नाही. तसं ह्या तेजी मंदीसाठी प्रत्येक ग्रह रवी मंगळापासून ते राहू केतूपर्यंत जे ग्रह अस्तित्वात आहेत तर त्या ग्रहाप्रमाणे त्या वस्तूंचे भाव कमी आणि जास्त होत असतात. म्हणजे आपण जेव्हा विचार करतो आता बुध जो आहे तो कुठल्या राशीतनं कुठल्या नक्षत्रातनं तो पुढे जाणार आहे आणि तो कुठल्या गोष्टीचे भाव तेज करणार आहे किंवा भाव मंदी करणार आहे हे बुधावरनं तुम्हाला लक्षात येतं. बुध म्हणजे बुधाचा प्रभाव हा जास्त प्रमाणात दिसतो. त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळतं शुक्र आणि बुध जवळ आले की, जवळ म्हणजे राशी वेगळ्या असतील पण अंश त्याचे कमी असतील तर त्यावेळेला भाव डाऊन झालेले असतात. तेजी त्याची कमी झालेली असते म्हणजे मंदी आलेली असते. आणि ते युतीत असतील एकत्र असतील तरी त्याचे भाव हे जास्त मंदीमध्ये येतात. आता हे भाव तेजी मंदी जी आहे ते कशावर अवलंबून आहे तर रवीच्या भ्रमणावर आहे. आता बघा जे आपण बघतो जानेवारी महिन्यात सूर्य जेव्हा मकर संक्रांती होते असे प्रत्येक आपण जर घेतलं सूर्याचं भ्रमण तर आपल्याला माहिती आहे की आता मकर आहे, मग कुंभ आहे, मग मीन आहे. आत्ता भाव कमी आहेत जलराशीमध्ये रवी आणि रवी पण तिथे आहे, शुक्र आहे, बुध जवळ आहे. भाऊ सगळ्याचे डाऊन झालेले आहेत. तुम्हाला आत्ता दिसतंय ही वस्तुस्थिती आहे. तर ह्याचे थोडेफार परिणाम तर इथे दिसतातच आपल्याला. तर याप्रमाणे आपल्याला कळतं की जेव्हा रवी बरोबर जेव्हा बुध असेल तर त्यावेळेला भाव तेजीत असतात. पण कधी जेव्हा रवी स्वराशीत असेल म्हणजे स्वराशीत किंवा उच्च राशीत म्हणजे कुठलं येणार मेष आणि सिंह ह्या 2 राशीत जेव्हा बुध तिथे असतो तेव्हा भाव तेजीत असतात. कारण रवी हा स्वराशीत असतो. रवीचं राज्य चाललेलं असतं, स्वतःचं तिथं कारकत्व तो आपलं प्रॉमिनंट दाखवत असतो.
त्यामुळे रवी मेष राशीत आणि सिंह राशीत जेव्हा असतो त्यावेळेला भाव तेजीत असतात. त्याच्यानंतर दुसरं गोष्ट म्हणजे जलराशी, म्हणजे 4, 8, 12 कर्क, वृश्चिक आणि मीन ह्या राशीमध्ये जेव्हा रवी असतो त्यावेळेला बुध तिथे असतो आणि बुध नीचेचा होतो मीन राशीमध्ये, आपल्याला माहिती आहे. तेव्हा भाव डाऊन होतात. म्हणजे ह्या वेळेचं आपण बघितलं आहे, शुक्र पण मीनेत आहे सध्या, जवळपास तिथेच आहे, रवी पण तिथेच आहे. जवळपास अंतर एक्झॅक्टली तुम्ही बघू नका, एक्झॅक्ट पंचांगात तुम्हाला कळेल किती अंतर आहे. मग ते भाव डाऊन झालेले आहेत. मग आता हे डाऊन, आत्ता मला प्रश्न विचारण्यात आला की बाबा आत्ता हे डाऊन झालेले भाव कधी होतील? नॅचरल आहे, ऑगस्ट महिन्यात जेव्हा रवी स्वराशीत जाणार त्याबरोबर बुध पण तिथेच येणार आहे आणि त्यावेळेला भाव निश्चितच तुमचे स्थिरावलेले जाणवतील आणि आत्ता जी मंदी आहे ती त्या प्रमाणात तुम्हाला तिथे व्यवस्थित मिळेल. त्याच्यानंतर कसं आहे, आता हे बुधाचं वक्री मार्गीच फळ असतं तेव्हा आपण बघितलं वक्री असल्यावर तेजी होऊ शकते, असल्यावर मंदी असते. पण ते कुठले पदार्थ असतात तर बुधाचे जेव्हा आपण विचार करतो तर बुधाचे सर्व पदार्थ, द्विदल धान्य, मिश्र धातू, साखर, म्हणजे हे जे बुधाच्या अंमलाखाली येणारे गोष्टी आहेत ते त्या तुम्हाला कमी जास्त प्रमाणात बघायला मिळतात. तसं प्रत्येक आपल्याला ग्रह माहिती आहे, त्याची धान्य माहिती आहे, त्याच्या अंमलाखाली येणारे पदार्थ आपल्याला माहिती आहेत, तर त्याप्रमाणे त्या विषयाची तेजी आणि मंदी ही होणार आहे. आपल्याला थोडक्यात, अगदी थोडक्यात जानेवारीपासून आपण बघूया. 14 जानेवारीला उत्तराषाढा नक्षत्रामध्ये सूर्य जात आहे, मला इथनं काहीच दिसत नाही, ठीक आहे, प्रवेश करतो. त्या दिवशी मंगळवार आहे, रवी ही अग्नितत्वाचा ग्रह आहे, मंगळसुद्धा अग्नितत्वाचाच ग्रह आहे. त्या दिवशी कर्क राशीत वक्री, कर्क राशी, रवी अग्नितत्वाचा ग्रह आहे, मंगळसुद्धा अग्नितत्वाचा आहे. त्या दिवशी कर्क राशीत वक्री बुध आहे, त्यामुळे गहू, जवस, हरभरा वगैरे तेजीत राहतील. 12 फेब्रुवारी रवी धनिष्ठा नक्षत्रात आहे, वार बुधवार आहे, अश्लेषा नक्षत्र आहे, बुधाचं नक्षत्र आहे. बुधाचं कारकत्व जास्त असल्यामुळे बुधाच्या अंमलाखालचे सगळे पदार्थ जे आहेत, डाळी वगैरे, द्विदल धान्य हे तेजीत असतील. 14 मार्च शुक्रवार मीन संक्रमण आहे, रवी चंद्रासमोर रवी आहे, म्हणजे इथं पौर्णिमा आहे. एवढं लक्षात ठेवा, जेव्हा पौर्णिमा असते त्यावेळेला भाव हे तेजीत असू शकतात. म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्याचं फल आपल्याला माहिती आहे, चंद्र डाऊन झाला की मनसुद्धा अशांत असतं, तर तिथे ते तुम्हाला त्यावेळेला भाव डाऊन झालेलेच दिसतात. पण पौर्णिमेच्या वेळेला भाव हे तुम्हाला जास्त महाग झालेले दिसतात वस्तू. त्याच्यानंतर 13 एप्रिलला सूर्याचा मेष राशीत प्रवेश आहे सूर्याचा. त्या दिवशी चंद्राचं नक्षत्र अश्विनी आहे, रविवार आहे, मंगळाच्या राशीत नक्षत्र केतू, केतू हा मंगळाप्रमाणे फल देतो. आपल्याला हे काही नवीन सांगायला नकोच आहे, त्यामुळे मंगळाप्रमाणे फल प्रतिपादित करतो. त्यामुळे केशर, गूळ, गहू अशा प्रकारच्या वस्तू तेजीत असू शकतात. गुरुवार वृषभ राशीचे रवी संक्रमण आहे, अर्थात वृषभ राशी ही शुक्राची आहे. आता इथे शुक्र इथे अस्तित्वात आलेला आहे, तांदूळ त्या शुक्राच्या अंमलाखालचं धान्य आहे. शुक्राच्या अंमलाखाली येणाऱ्या सगळ्या वस्तू ह्या तेजीत असतील त्या दिवशी. अर्थात शुक्राचा जेव्हा अंमल जास्त असतो तेव्हा मौल्यवान वस्तू किंवा डायमंड्स ह्याचे पण भाव हे जास्त असतात. 15 जून रविवार मिथुन संक्रमण आहे, इथे 9वा स्थूळ आहे, परत इथे शुक्राचा कारकत्व जास्त आहे, शुक्राचाच 9वा अंश आहे. रसाळ पदार्थ, पांढऱ्या रंगाचे पदार्थ, मृग नक्षत्र मंगळाचे असल्यामुळे, मिथुन ही बुधाची रास असल्यामुळे बुधाच्या अंमलाखालचे पदार्थ तेजीत असतील. 16 जुलै बुधवारच आहे, कर्क संक्रमण आहे, पुनर्वसू नक्षत्र, कर्क रास जलतत्वाची असल्यामुळे ह्या वेळेला पाऊस जास्त पडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे इथे मंदीचं वातावरण असणार आहे. 16 ऑगस्टला मात्र शनिवार आहे, सिंह संक्रमण आहे. सूर्य हा सूर्याच्या मघा नक्षत्रात आहे, केतूच्या नक्षत्रात असल्यामुळे रवीच्या अधिपत्याखाली असलेले सगळे गूळ, हळद, सोने, तांबे, लाल रंगाच्या वस्तू ह्या तेजीत असतील. 16 सप्टेंबर मंगळवार कन्या संक्रमण. रवीचा प्रवेश म्हणून रवी तर असतोच, मंगळवार म्हणून मंगळ कन्या रास बुधाची ही आहे. कन्या रास ही बुधाची आहे. मंगळ रवी म्हणून लाल रंगाच्या वस्तू, कन्या रास द्विदल धान्य, डाळी, मंगळ असल्याने मसाल्याचे पदार्थ इत्यादीच्या भावात तेजी निर्माण होऊ शकते. 17 ऑक्टोबर शुक्रवार तुळ संक्रमण. इथे रवी येणारच, संक्रमण म्हणून शुक्रवार तुळ रास. इथे शुक्राचं उत्तरा नक्षत्र आहे रवीचं. नवमाश मकर आहे. रवीचे नक्षत्र उत्तरा असल्याने सुरुवातीला तेजी नंतर मंदी ही होऊ शकते. 16 नोव्हेंबर रविवार वृश्चिक संक्रमण. रविवार रवी ही वृश्चिक रास मंगळाची रास आहे. नक्षत्र विशाखा आहे. हे गुरुचं आहे. रवी मंगळ बुध वृश्चिक राशीत आहेत. शुक्र ह तुळ राशीत आहे. त्यामुळे बहुतेक सर्व वस्तूंमध्ये तेजी असेल. गहू, सोने, द्विदल धान्य वगैरे. 15 डिसेंबर सोमवार धनु संक्रमण. आता धनु राशी जरी अग्नितत्वाची असली तरी ह्या काळामध्ये साधारणपणे इथे धान्य आहेत ही मंदीमध्ये साधारण येतात. कारण जनरली धनु राशीचा रवी असतो, त्यावेळेला थोडं धुंदुरमास वगैरे हे जे सुगीचे दिवस असतात. मग त्यामुळे काय आहे की धान्यामध्ये मंदी येते. आता निरीक्षण करता नक्षत्र, वार व योग याचा परिणाम तेजी मंदीवर होत असतो. जलतत्वाच्या राशीतून रवी जात असतो त्यावेळी बाजारात मंदी. अग्नितत्वाच्या राशीतून अग्नितत्वाचा ग्रह जात असेल तर अग्नितत्वाचे नक्षत्र, वार असल्यास तेजी निर्माण होते. रवी मंगळाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या वस्तूमध्ये तेजी होते. थोड्याफार प्रमाणात चढ उतार दिसतो. किरकोळ खरेदीवर परिणाम होऊ शकतो. देश काल परिस्थितीमध्ये अधिक चढ उतार हा असू शकतो. कारण ह्या विषयामध्ये अभ्यास हा होणं आहे. मी सुरुवात केली आहे, सगळ्यांनी पुढे वाढवलात, मीही वाढवण्याचा प्रयत्न करणारच आहे. अग्नितत्वाचे ग्रह निष्कर्ष असा आला आहे, अग्नितत्वाचे ग्रह अग्नितत्वाच्या नक्षत्रातून जात असता भाव तेजीत असतात. ग्रह वार याचा परिणाम ग्रहाच्या वाराशी व ग्रहाचा संबंध असतो. तो बुधाची रास मिथुन रास म्हणून तृतीय स्थानाशी संबंध असतो. म्हणजे निसर्ग कुंडलीमध्ये मिथुन रास तृतीयात येते. कम्युनिकेशन आहे, जाहिरात आहे, या सगळ्या तृतीय स्थानाशी संबंधित येतो या बुधाचा. आणि बाजारावर तर आहेच आहे. तृतीय स्थानाशी त्याचा संबंध आहे. व्यापार व्यवसायाशी त्याचा संबंध आहे. अर्थातच कुटुंब, गाव, शहर तसंच देश याच्या प्रगतीसाठी आपल्याला नियोजन करणं फार महत्त्वाचं असतं. घरातल्यापासून आपण जर नियोजन केलं तर आपलं घर सुधारतं, गाव सुधारतं, प्रदेश सुधारतो, राष्ट्र सुधारतो, देश सुधारतो. ह्याचा अभ्यास आपल्याला अर्थ सुधारण्यासाठी हा केला पाहिजे. आणि व्यापाऱ्यांना चांगलं तेजीमंदी जेव्हा तेजी होणार आहे तर आधी जेव्हा मंदी असेल तेव्हा स्टॉक करून ठेवला तर तेजीमध्ये त्यांना जास्त फायदा होईल. म्हणजेच काय, आपला व्यापार व्यवसाय वाढवण्यासाठी, कम्युनिकेशन वाढवण्यासाठी ह्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. योग्य अभ्यास केल्यास याचा व्यापारात फायदा होऊ शकतो. आर्थिक नियोजन फायदा होतो, फायद्याचे प्रमाण वाढू शकते. अर्थात सगळ्यांच्या कल्याणासाठी, आर्थिकदृष्ट्या अर्थकल्याणासाठी हा अभ्यास उपयोगी ठरू शकतो. नमस्कार. सगळ्यांचे मी आभार मानते, कारण विषय माझा वेगळा आहे. आणि मी खरं सांगू का, तेजी मंदीवर मी बोलले. मी बाकीचे विषय खूप बोलते, वेगळ्या विषयावर, सगळ्या विषयावर मी बोलते, पण प्रथमच मी तेजी मंदीवर बोललेली आहे. आणि लिहिताना लिहिणं वेगळं आणि तुमच्यासमोर मी मांडणं वेगळं, हा फार वेगळा भाग आहे. मी माझ्याच्यानी जेवढे प्रयत्न होतील तसे मी केले. मला सहयोग
मोहोळकर सर आणि कीर्ती मॅडमचा भरपूर झालेला आहे. त्यांनी मला चांगलं सहकार्य केलं, त्यामुळे मी इथे हा विषय मांडू शकले. नमस्कार.